महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये तापमान वाढलेलं आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळते. नमस्कार, मी किरण वाघमारे. तुम्ही पाहत आहात हवामान अंदाज आणि बातम्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज. तर आज पाहूयात की 8 मार्चला राज्यातील हवामान कसं राहील. पण हे तापमान का वाढलेलं आहे? कारण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की राजस्थानकडून येणारे जे काही कोरडे आणि उष्ण वारे आहेत ते आपल्या महाराष्ट्राकडे येत आहेत आणि अंतर्गत भागामध्ये जेव्हा समुद्राचे वारे पोहोचत नाहीत तेव्हा तापमान वाढलेलं पाहायला मिळतं. ही स्थिती कोकणातही पाहायला मिळते. कोकणातच्या पूर्वेकडून वारे 2 दिवसापूर्वी वाहत होते. तेव्हा मुंबईसह कोकण किनारपट्टीला उष्णतेची लाट पाहायला मिळाली. आता मात्र किनारपट्टीच्या भागांमध्ये जे काही समुद्राचे वारे आहेत, अरबी समुद्राचे वारे, ते थोडेसे लवकर पोहोचत आहेत. त्यामुळे मुंबईत तापमान थोडंसं नियंत्रित राहतंय. पण जे कोकणाचे अंतर्गत भाग आहेत, मग तो ठाण्यातील मुरबाड पासून असेल, इकडे चिपळूण असेल, हे जे काही भाग आहेत अंतर्गत भाग, तर या भागांकडे महाडचा भाग असेल, तापमान खूप जास्त 40° पेक्षा जास्त पाहायला मिळत आहे. आणि ही स्थिती राज्यात पुन्हा चालू राहण्याचा अंदाज आहे. आपण साधारणतः 15 मार्च नंतर आपल्या राज्यात अवकाळी पावसासाठी वातावरण अनुकूल होताना दिसते. त्याबाबत आपण व्हिडिओ बनवलेला आहे. बाकी सध्या जर आपण पाहिलं तर राज्यात किनारपट्टीचे भाग आहेत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा या ठिकाणी पश्चिमेकडचे वारे थोडेसे लवकर सक्रिय होतील. ते सुद्धा तापमान 34° किंवा त्याहून थोडंसं अधिक राहील. तर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीचे अंतर्गत भाग असतील तापमान 40° पेक्षा जास्त जाईल. मग तो महाड, चिपळूणचा भाग आहे किंवा इकडे अजून ठाणेचा मुरबाडचा भाग आहे किंवा इकडे विक्रमगड, पालघरचा जो अंतर्गत भाग आहेत, तर या ठिकाणी हे प्रामुख्याने तापमान जास्त पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबत अकोला, अमरावती, वर्धा या 3च जिल्ह्यांच्या आसपास तापमान 40° पेक्षा जास्त गेलेलं आहे आणि याही ठिकाणी उष्णतेची लाट ही सक्रिय झालेली आहे. कालही या ठिकाणी 40° पेक्षा तापमान जास्त होतं आणि आजही 40° पेक्षा जास्त तापमान आहे. त्यामुळे या भागांमध्ये उष्णतेची लाट आहे. आणि उद्याचा जर आपण अंदाज पाहिला, तर उद्या सुद्धा अकोला, अमरावतीचा भाग असेल किंवा इकडे गडचिरोली, चंद्रपूरचा थोडासा भाग असेल, तापमान 40° किंवा त्याहून थोडंसं अधिक सुद्धा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेची लाट या ठिकाणी उद्या सुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता दिसते. त्यानंतर संपूर्ण जो मराठवाड्याचा भाग आहे, त्यानंतर सोलापूर, अहिल्यानगर, पुण्याचे उत्तर भाग, नाशिकचे बऱ्यापैकी पूर्वेकडील भाग, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि ठाणे, पालघरचे पूर्वेकडील भाग याही ठिकाणी तापमान 38 ते 40° दरम्यान पाहायला मिळेल. खास करून ठाणे, पालघरचे जे काही अंतर्गत भाग आहेत, त्या ठिकाणी तापमान 40° पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर नागपूर, चंद्रपूर तापमान 38-39° पर्यंत राहील. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर तापमान 38° आसपास जाऊ शकते किंवा 36 ते 38° दरम्यान राहील. मुंबईचं सांगितलं 34° आसपास किंवा त्याहून जास्त राहील. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्याच्या किनारपट्टीचे भाग तापमान 34° आसपास राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर अंतर्गत भागांमध्ये हेच तापमान 38° पर्यंत जाऊ शकते. आणि जर आपण इशारे पाहिले हवामान विभागाचे, तर त्यानुसार उद्या अकोला, अमरावती, वर्धा उष्ण लाटेचा येलो अलर्ट दिलेला आहे. इतर जिल्ह्यांसाठी हे इशारे नाहीत. त्यानंतर 9 तारखेचे इशारे पाहिले तर मुंबई, पालघर, ठाणे, रायगड पुन्हा एकदा थोडेसे पूर्वेकडचे वारे वाहतील. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा हवामान विभागाने उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा दिला मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा अंतर्गत भागात पालघर, ठाणे, रायगडचे अंतर्गत जे भाग आहेत, या ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला मिळेल. मुंबईच्या आसपास हे पुन्हा एकदा पारा हा 36° पेक्षा जास्त किंवा काही वेळासाठी तो 38° पर्यंत सुद्धा पोहोचू शकतोय. ते पश्चिमेकडून वारे वाहतील केव्हा त्यावरती अवलंबून आहे. बाकी त्याच्यासुद्धा आपण अपडेट्स देऊ आणि येणाऱ्या दिवसात जो काही पाऊस होण्याची शक्यता दिसते, त्याच्यासुद्धा अपडेट्स मिळत राहतील. त्यासाठी फेसबुक पेजला फॉलो करा. YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.